आपल्यासोबत सचिन राहुल आहेत जे चौल गटामधून निवडून आलेले आहेत। शिंदे सेनेचे ते उमेदवार होते। त्यांनी उद्धव ठाकरे सेनेचे सुरेंद्र म्हात्रे जे जिल्हा प्रमुख आहेत त्यांचा पराभव केला आहे आणि त्यानंतर एकंदरीत त्यांच्या गाडीवरती हल्ला झालेला आहे। आपण ते त्यांच्याशी बातचीत करूया। नेमका एकंदरीत प्रकार काय होता? सचिन सर, तुमचं स्वागत आहे टीव्ही 9 मध्ये। नेमका प्रकार काय होता? काल निकाल लागल्यानंतर आमचे कार्यकर्ते आणि आम्ही सगळे मंदिरात भेटीगाठी घेत होतो आणि आम्ही बागमाळा जिथे राम मंदिर आहे तिथे आम्ही थांबलेलो होतो आणि माझी फॅमिली पण माझ्या गाडीमध्ये बसलेली होती आणि तिथे आम्ही थांबल्यानंतर माझी बहीण, त्यांची मुली, सगळ्या लेडीज ह्या माझ्या फॉर्च्युनर गाडीमधनं पुढे सीतादेवी मंदिराकडे जायला निघाल्या आणि रस्त्यात उभाटाचं एक कार्यालय आहे तिथे गाडी अडवून गाडीच्यावर रॉड मारून गाडीच्या काचा फोडल्या। त्यामध्ये लहान मुली वगैरे होत्या। नशीब माझं की मी काल काही चुकीचं झालं नाही, तर मी काल निवडून येऊन पण हरल्यासारखं मला फील झालं असतं। पण खूप चुकीच्या पद्धतीने हे ट्रीट झालंय। त्याच्यानंतर गाडीच्या मागे काही एक दोन बाईकवर कार्यकर्ते चाललेले त्यांना पण रॉडनी मारलंय आणि त्याच्यानंतर मग आम्ही पोलीस स्टेशनशी संपर्क साधला आणि पोलिसांकडे आम्ही हे केली आहे, नोंदवली आहे आणि आता पोलीस त्याच्यावर ऍक्शन घेत आहेत। आम्हाला पोलिसांवर संपूर्ण विश्वास आहे की ते याच्यात योग्य तो हे घेतील म्हणून। साधारण किती आरोपींची नावे याच्यामध्ये दिलेली आहेत आणि कोण कोण असा महत्वाचा व्यक्ती जो ठाकरे सेनेचा त्याच्यामध्ये सहभागी होता? याच्यामध्ये 10 ते 12 आरोपींची नावं दिली आहेत आणि त्याच्यात मुख्य आरोपी तर ते स्वतःच आहेत जे विरोधक होते माझे। त्यांचा मुलगा आहे ज्यांनी मला 3-4 वेळा इलेक्शनच्या अगोदर पण धमकवलेलं आहे आणि ठीक आहे, आता ते कार्यकर्ते आहेत। मला जनतेने निकाल दिलाय, मी एकट्याने हरवलेलं नाहीये। मला 10,700 लोकांनी मतं टाकलेत, त्या लोकांनी तुम्हाला हरवलंय आणि हार पण पचवायची ताकद तुम्ही ठेवायला पाहिजे असं मला वाटतं। आणि हे राजकारण आहे, कोणतरी हरणार कोणतरी जिंकणार अशी गोष्ट आहे। आता बघूया पुढे काय नक्की होणार आहे ते आता मी आमदार साहेबांच्या माध्यमातून मार्ग काढायचा प्रयत्न करतोय। साधारण हा या संदर्भातला गुन्हा कधी दाखल झाला आणि किती वेळ लागला गुन्हा दाखल होण्यास? काल आम्ही साधारणतः 8:30-9च्या नंतर पोलीस स्टेशनला गेलो आणि पहाटे 4 वाजेपर्यंत आम्ही तिथे थांबलेलो आमच्या लहान मुलांना वगैरे घेऊन, सगळ्या महिला वर्गाला घेऊन। माझ्याबरोबर बरेचसे कार्यकर्ते तिथे जमलेले, पण एकंदरीत बघाल तर ते समोरचे जे व्यक्ती आहेत हे म्हणजे दंडेलशाही आणि म्हणजे हुकुमशाही किंवा धमकाधमकी या पद्धतीचंच वातावरण निर्माण करत होते। तुम्हाला सांगेन, एवढं सगळं होऊन पण एक वृत्तपत्रात आज मी वाचलं की माझे सचिन राहुलचे कार्यकर्ते तिथे चाकू, सुरे, तलवारी घेऊन गेलेले आणि असं काही ते उलटच लिहिलेलं आहे, जे जिथे आम्ही काही संबंध पण नाही अशा प्रकारची बातमी आम्ही आता जस्ट क्रुशियल पेपरमध्ये वाचली। चुकीचं आहे। काय आपण पत्रकारिता आहे, तुमच्यामुळेच आपला आधार म्हणजे स्तंभ आहे आणि हे चुकीच्या पद्धतीच्या आपण बातम्या देणं हे सगळं चुकीचं आहे। एकंदरीत आता प्रशासनाकडनं तुमची काय मागणी राहणार आहे? मी पहिल्यांदाच राजकारणात आलोय आणि पहिलंच माझं इलेक्शन होतं आणि त्याच्यात मला विजय प्राप्त झालाय, त्याचा मला आनंद तर आहेच। पण ह्या पहिल्याच दिवशी ह्या सगळ्या अशा गोष्टी घडल्यात आणि त्याच्यात मला स्वतःला पण धमकवण्यात आलंय, एखादा खोपोली कांड पण करू अशा प्रकारची पण धमकी मला ऐकायला मिळाली। तर हे चुकीचं आहे। माझ्या घरचे पण घाबरलेले आहेत, माझे वडील घाबरलेले आहेत, माझी बायको मुलगी घाबरलेली आहे। पण ठीक आहे, मी माझ्या कार्यकर्त्यांना एवढंच सांगेन की तुम्ही घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे, आमदार साहेब तुमच्या पाठीशी आहेत। आपण यातनं नक्कीच एक मार्ग काढून पुढे जाऊ। धन्यवाद। हे होते शिवसेना शिंदे सेनेचे चौल मतदारसंघाचे विजयी उमेदवार सचिन राऊत। राज मेशोम्पाय, टीव्ही 9 मराठी, चौल, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।